आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही मल्टीबुटेबल पेनड्राईव्ह तुम्ही कशा पद्धतीनं क्रिएट करू शकता. पहिलं म्हणजे मल्टीबुटेबल म्हणजे एक्झॅक्टली काय काय लोकांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी ही इन्फॉर्मेशन सांगतो की मल्टीबुटेबल म्हणजे तुमच्या एकाच पेनड्राईव्हमध्ये विंडोज 10 पण असेल, विंडोज 7 पण असेल, विंडोज हिरेनबूट पण असेल, लिनक्स पण असेल. हा कम्प्लिटली कंबाईन एक पेनड्राईव्ह तुमचा बनेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण याच्यामध्ये आपण MBR पार्टिशन आणि GPT पार्टिशन यासाठी दोन्ही पार्टिशन आपली वेगवेगळी असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे MBR पार्टिशनचा टेबल तुमचा पेनड्राईव्ह जो असेल तो सेपरेटली असेल आणि विंडोज 10चा जो पेनड्राईव्ह जो असेल म्हणजे विंडोज GPT जो पेनड्राईव्ह जो असतो तो वेगळा असेल. ठीक आहे. तर आपण ही व्हिडिओ आता चालू करतो आहे. एक्झॅक्टली तुम्ही मल्टीबुटेबल पेनड्राईव्ह तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला जसं माझ्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती बघू शकता आपलं गुगल क्रोम आहे. हे गुगल क्रोम ओपन करायचं आहे. इथे तुम्हाला टाईप करायचं आहे वेंटॉय. इथे तुम्हाला टाईप करायचं आहे वेंटॉय. सॉरी आपलं नेट कनेक्टेड नाही आहे. तुम्ही वेंटॉय जसं टाईप कराल तसं पहिलंच तुम्हाला इथे ते वेंटॉय ॲप्लिकेशन डाउनलोड येतं. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कुठलंही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की जे तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड कराल ते थर्ड पार्टी ॲप्लिकेशनवरून डाउनलोड करू नका. म्हणजे फाईल हॉर्स झालं किंवा फाईल इप्पो झालं किंवा अदर कुठलेही जे प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू नका. जे ऑफिशियल जे साईट्स आहेत त्याच्या म्हणजे लाईक आता वेंटॉय जसं बघू शकता तुम्ही ते www.ventoy.net डाउनलोड. आता आपण डाउनलोडमध्ये म्हणजे त्याच्या एक ऑप्शनमध्ये आहोत पण डाउनलोडचे जे ट्रायल वर्जन आपण डाउनलोड होईल त्यासाठी डाउनलोडमध्ये आहोत. ठीक आहे. तर इथे वेंटॉयवरती जाऊन तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. जसं गेल्यानंतर तुम्ही जसं बघू शकता इथे आता आपण लेटेस्ट जनरेशन जे आहे वेंटॉयचं हे 1.0.96 आहे. ठीक आहे. तर आता आपलं ह्याच्यातून तुम्हाला वेंटॉयचं पहिल्यावालं वर्जन आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. झिप फाईल आहे विंडोजसाठी आहे आणि हे जे आहे ती लाईव्ह CD आहे, लाईव्ह ISO जे म्हणतात तो आपण त्याला. आणि हे जे आहे ते लिनक्ससाठी आहे. म्हणजे GZ.gz हे जे ॲप्लिकेशन आहे म्हणजे .tar.gz. TAR हे तुमचं लिनक्ससाठी एक एक्सटेन्शन म्हणून एक काम करतं आणि विंडोजसाठी जे असतं ते windows.zip म्हणजे इथे विंडोज जर लिहिलेलं आहे ते विंडोजचं आपलं प्लॅटफॉर्म डाउनलोड करायचं आहे. जर समजा यांचं लिनक्स आहे ते लिनक्सवाले डाउनलोड करू शकतात आणि लाईव्ह CD ज्यांना पाहिजे असेल लाईव्ह CD डाउनलोड करू शकतात. त्यामुळे आता मी विंडोजवाला पहिलं डाउनलोड करतो आहे आणि अदर ॲप्लिकेशनसारखं नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे त्याला तो इमेज क्रिएट करतो त्याच्यामध्ये जो अर्धा एक दिवस जातो तसं काय प्रकार नाही आहे. हा डायरेक्टली सिम्पल आणि इझी असे स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. अगदी तुम्ही इझिली क्रिएट करू शकता मल्टीबुटेबल पेनड्राईव्ह तुमचा. पण तुम्हाला मल्टीबुटेबल समजा पेनड्राईव्ह तुम्हाला जर बनवायचं जर असेल तर तुम्हाला कमीत कमी तुमचं त्या पेनड्राईव्हची साईज तुम्हाला 32 GB कमीत कमी 32 GB असली महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. तर जसं बघू शकता आता आपलं वेंटॉय ॲप्लिकेशन डाउनलोड चालू झालं आहे. डिपेंड आहे तुमचा जर इंटरनेटचा स्पीड जर तुमचा चांगला जर असेल तर एक लगेच होऊ शकते. जर समजा इंटरनेटमध्ये जर काही इश्यू जर असेल तर थोडा टाईम लागतो डाउनलोडला. तर याला ओपन करायचं सिम्पल. तर आता मी ह्याची वेंटॉयची फाईल जी आहे ती कॉपी करून आपल्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती घेतो आहे म्हणजे एकदम कंजेस्टेड असं होणार नाही असं. आता याला इथे एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट यावरती क्लिक जर केलं तर एक्स्ट्रॅक्ट यार होईल. त्याच्यानंतर इथे वेंटॉयचं पहिलंच तुम्हाला इथे येतं ह्याच्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यामध्ये वेंटॉयचा फोल्डर एक असतो त्याच्यावरती डबल क्लिक करायचं
आणि इथे वेंटॉय टू डिस्क म्हणून एक ऑप्शन असतो हा, ह्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे. इथे येस ऑर नो तुम्हाला विचारतो ॲडमिनिस्ट्रेटर राईटसाठी, तिथे येस करायचं आहे तुम्हाला. येस केल्यानंतर जसं बघू शकता इथे माझा आता 32 GB मी पेनड्राईव्ह कनेक्ट केलेला आहे याला ऑलरेडी. तर आणि ते आपलं पार्टिशन टेबल जे असणार आहे ते MBR पार्टिशन टेबल असणार आहे. ठीक आहे, ते MBR पार्टिशन टेबलमध्ये इथे MBR पार्टिशन सेट करायचं. म्हणजे MBR आणि GPT असे 2 पार्टिशन टेबल्स असतात आपले. जे नवीन जनरेशनचे जे PC येतात, म्हणजे कुठले जे 7व्या जनरेशन म्हणजे 7 जनरेशनपासून जेवढे पुढचे जे आहेत 13व्या जनरेशनपर्यंतचे जेवढे PC आहेत, म्हणजे डेस्कटॉप झाले किंवा लॅपटॉप झाले, त्यांना GPT पार्टिशन टेबल लागतं. आणि 7 जनरेशनच्या मागचे जे आहेत, म्हणजे फर्स्ट म्हणजे कोर्टुडिओपासून ते अगदी 7 जनरेशनपर्यंत, त्याला MBR पार्टिशन टेबल लागतं. MBR म्हणजे मास्टर बूट रेकॉर्ड, म्हणजे जो पार्टिशन टेबलचा जो फुल फॉर्म आहे मास्टर बूट रेकॉर्ड. ओके, त्याच्यानंतर आता जसं पेनड्राईव्ह बघू शकता, इथे माझा पेनड्राईव्ह आहे. तिथे इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मेसेज येतो की द डिव्हाइस विल बी फॉर्मॅट अँड डेटा विल बी लॉस. म्हणजे तुम्हाला डेटा जो काय असेल तुमच्या पेनड्राईव्हमधला तो तुम्हाला बॅकअप घेऊन किंवा एक डेस्कटॉपमध्ये एक फोल्डर बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला डेस्कटॉपवरती डेटा सगळं पेस्ट करून नंतर फॉर्मॅट करायचं आहे. जर समजा असं डायरेक्टली फॉर्मॅट केलं तर तुमचा डेटा लॉस होण्याचे चान्सेस राहू शकतात त्याच्यामध्ये. तिथे येसवरती क्लिक करायचं इथे. त्यानंतर इथं परत एक मेसेज करतो क्लिक येस, म्हणजे तुम्हाला कन्फर्म करतो की खरोखर फॉर्मॅट मारायचं आहे का, ते येसवरती क्लिक करायचं. येस. आता 14% झाले, 17% झाले. हे कंप्लीट व्हायला द्यायचं, ह्याच्यामध्ये कुठे इंटरप्ट करायचं नाही आहे त्याला. कॉंग्रॅच्युलेशन, द वेंटो हॅज बीन सक्सेसफुली इन्स्टॉल्ड ऑन द डिव्हाइस. ठीक आहे, तिथे ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे क्लोजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जसं माझं पेनड्राईव्ह बघू शकता तुम्ही, इथे पेनड्राईव्ह माझा आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची फाईल तो तुम्हाला दाखवणार नाही. ठीक आहे, आता इथे सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ज्या ISO इमेजेस आहेत, म्हणजे Windows 10, Windows 7, Windows 11, तुम्हाला जी कुठली त्याच्यात तुम्हाला जे मल्टीपोर्टेबल पेनड्राईव्ह बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनली OS टाकायचे आहेत, त्या सिम्पल ह्याच्यामध्ये पेस्ट करायचे आहेत तुम्हाला. तर आता तुम्ही हिरेनबोर्ड सिलेक्ट करतो आहे, कॉपी करतो याला आणि ते पेस्ट केलं. जसं बघू शकता आता मी कॉपी हिरेनबोर्डची CD इमेज कॉपी केलेली आहे आणि उबंतू आणि Windows 10 22H2 वाला जे व्हर्जन आहे ते आपलं कॉपी केलेलं आहे. तर आता काय करायचं आहे तुम्हाला की ही इमेज आपली एक सिम्पल एक आपला बुटेबल इमेज, मल्टीबुटेबल इमेज क्रिएट झालेला आहे याची पेनड्राईव्हची आपल्याला. ठीक आहे, आता याला मशीनला एकदा रिस्टार्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली इमेज क्रिएट झाली, म्हणजे विंडोज मल्टीपोर्टेबल OS विंडोज पेनड्राईव्ह क्रिएट झाला. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.